भैया साइड में हो जाओ। पुण्यावरून रात्री आल्यानंतर हे येताना आम्ही गटुडं घेऊन आले, म्हणजे की ह्याच्यात 9 साड्या आहेत. एक साडी सॅम्पलमध्ये आधी मी पूर्ण शिवले आणि त्यांना फोटो फायनली त्यांना आवडली. तर आता मी पुढच्या सगळ्या साड्या व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे. आम्ही गणपतीला गेलो होतो. मानाचा गणपतीचे दर्शन झालं आणि तिथं दगडूशेठ हलवाई गणपतीचंही दर्शन झालं आणि बरेचसं मी तिथलं डेकोरेशन जे आहे सजावट ते केलेलं खूप छान असं शूट घेतलं आहे. प्लीज तो व्हिडिओ पहा, कारण पाहण्यात जास्त आलेला नाही आहे. 2 दिवसाखालीच तो मी व्हिडिओ टाकलेला आहे. पुण्यावरून आम्ही निघालो आहे घरी येण्यासाठी बोईसरला आणि प्रचंड अशी गर्दी होती. तर इथे वंदे भारत ही ट्रेन पुण्या ते कर्नाटक असं काहीतरी त्याचं उद्घाटन होतं, त्यामुळे तर गर्दी होती. आणि पुण्याला गणपतीचं विसर्जनाच्या आधी खूप लोक, गौरीचं विसर्जन झालं की बरेच असे छोट्या छोट्या गावातून सगळे पुण्याला येतात तिथं गणपती दर्शनासाठी, गणपतीचं डेकोरेशन पाहण्यासाठी. त्यामुळं तुफान बोलतो ना, असं भयानक अशी गर्दी होती सगळ्या ठिकाणी. तर तिथून आम्ही स्टेशनला आलो आणि मी तिथून हे शूट घेत होते. खूप छान गाडीला सजवलं होतं. बरेच असे तिथं लोक होते आणि सिक्युरिटी जबरदस्त होते. गेटवरून आम्हाला सोडलं नाही, इकडून तिकडून असं फिरवून सोडलं. घाईमध्ये जे गाडी पकडायला येतात त्यांचे तर त्या दिवशी खूप तारांबळ उडाली, कारण मेन गेट जो आहे पुण्याच्या एंट्रीचा तो तिथला बंद होता आणि साईडनी ते सांगत होते. पण कधी कधी आपण गाडी निघायच्या 10 मिनिट आधी येतो असं होतं. तर आमची गाडी आली. ही गाडी 3:30ला असते पुण्या स्टेशनला आणि ती वसईपर्यंत येते 6:15पर्यंत. मग तिथून आम्ही पुढे लोकलने येणार होतो. तर ही बघा तुम्हाला गर्दी दिसते आणि गाडी दिसते. गाडीचं नाव मला आता लक्षात येत नाही आहे. रिझर्वेशनचं सगळं करून आम्ही निघालो होतो. मी आवाज देण्याचा प्रयत्न केला, काहीही उपयोग नाही. इतका आजूबाजूला लोकांचा सगळ्यांचा आवाज होता. मी काय बोललेलं समजतच नव्हतं. जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा लक्षात आलं माझ्या. आणि जसं जसं गाडी येतात तसं ते जर बॅगा घेऊन उभे राहतात, कारण रिझर्वेशनचा डबा असतो तरी तुम्हाला बॅगा जर जास्त असतील आणि आपण इथे ते बॅगा घेऊन चढणं उतरणं थोड्या वेळेस गाडी थांबवतो आणि त्यांना उठून द्यावं लागतं, त्यांना चढताना करावं लागतं. हे लक्षात आपण आपल्याच भैया साइड में हो जाओ, अंदर वालों को निकल जाने दो. गाडी चढल्यानंतर गाडी थोड्या वेळ अजून होती. त्यानंतर बरेच जण असं शूटिंग घेत होते. वंदे भारत ही ट्रेन आहे आणि इतकी छान सजवलेले कलर हे ते खूप छान दिसत होतं. आणि हे बघा आत्ता आमची गाडी निघाली. तसं आम्ही गाडी निघताना पण तिकडून मी असं शूटिंग घेतलं. आणि आत्ता मला वाटतं लोणावळ्याच्या जवळ आलो आहे, खंडाळा लोणावळ्याचं. तिथलं थोडंसं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडी खूप फास्ट होती त्यामुळं काही तिथलं असं क्लिअर दिसत नव्हतं. तिथं एक असं हे आहे, काय बोलतात, पूल आहे, जो शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसते, पण गाडीतून ते शूट घेऊ शकत नाही. हे जे दिसते तुम्हाला ते पूल आहे आणि त्याच्यावरती खूप व्हिडिओ बनलेले आहेत. तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला ते असं ते ब्रिज आणि तो पूल असा दिसेल. खूप सुंदर आजूबाजूला त्याचा परिसर आहे पावसाच्या ह्याच्यामध्ये. मला वाटतं ते वरतून किंवा ड्रोनने असं वेगवेगळ्या पद्धतीने शूटिंग घेत असतील, जे शॉट टाकतात. मला जसं जमलं मी थोडासा प्रयत्न केला आणि इथून बाजूला थोडेसे लोक चालत होते, तेही दिसत होते. आत्ता गाडी लोणावळ्याच्या जवळ आल्यानंतर भेळ घेतलं, कारण भूक लागली होती आणि आपलं सुक्की भेळ असते ही खूप सुंदर लागते. बरेच जण त्याच्यात विक्री करायला लोक येत आहेत, जात आहेत. चिक्की आहे लोणावळ्याची आणि लोणावळ्याला खूप जण चढले होते. त्यांना त्यांचं जेवण झालं नव्हतं. मग ते आल्यानंतर तिथं जेवणाचं सगळी असं वाढत होते
आणि हे बघा डिश आहेत आणि प्लेट आहेत, त्याच्यामध्ये भाज्या ते घेऊन मस्तपैकी त्यांची ती भाजी होती मिक्स पनीर काहीतरी. म्हणजे प्रवासात हे तुम्ही गोष्टी लक्ष द्या, म्हणजे कसं प्रवास करताना कसं काय सगळं दिसतं. तर ते रोटी, दोन्ही भाज्या, कांदा असं मस्तपैकी त्यांचं जेवणावरती ताव चालला होता. जेवण झाल्यानंतर ते गप्पा मारत होते, त्यांचे मुलं सगळे वरती होते. मला वाटतं तीन काहीतरी असे फॅमिली होती जी फिरायला आली होती. तर असा आमचा प्रवास झाला आणि त्यानंतर आम्ही वसईला आलो. वसईच्या ट्रेनमध्ये एक ट्रेन सुटली, दुसऱ्या ट्रेनमध्ये मी चढले, पण तिथलं कुठलंच मी शूटिंग घेऊ शकले नाही. घरी येऊन मी सुरक्षित पोहोचले. पुण्यावरून रात्री आल्यानंतर हे येताना आम्ही गटुडं घेऊन आले, म्हणजे की ह्याच्यात 9 साड्या आहेत, अजून एक देणार आहेत. सेम साड्या आहेत म्हणून सांगितलं. मी ओपन केल्यावरची साडी दिसते. आल्यानंतर तरी मस्तपैकी छोटीने खिचडी केली होती, पोटभर जेवले आणि झोपले. उठले आता मी. उठल्यानंतर आधी हे सगळं आवरून घेतलं आहे आणि ह्या साड्या मला 2-3 दिवसातच द्यायचे आहेत. अजून माझं असं डिटेल बोलणं झालं नाही, पण आलेत. ह्या साडी मी तुम्हाला दाखवते सविस्तर कसं आहे, काय डिझाईन आहे. आणि एक शिवून आजच्याच त्यांना दाखवायचं आहे, म्हणजे थोडंसं वेगळं पॅटर्न आहे. ब्राह्मणीमध्येच आहे, पण खूप असं डबल काष्टा काय काय सांगितलं आहे. त्यांनी व्हिडिओ पाठवला आहे, तो व्हिडिओ आहे अर्धा तासाचा, तो मी पूर्ण पाहिला आहे. तर आत्ता आधी मी तुम्हाला ती साडी दाखवते. कालच आले, खूप थकले, पण कुठलाही माझ्याकडे इलाज नाही आहे. काय नाही, फ्रेश व्हायचं, काम करायचं, कामाला सुरुवात करायची, मग आपणच ते मग कामं होतात पूर्ण. ऑर्डर असलं की हे असं सगळं करावं लागतं. कसं करता म्हणताय ना तुम्ही. हे बघा, जे तुम्हाला पूर्ण गटुडं दाखवलं, म्हणजे ज्या साड्या आल्या शिवायला, ज्या 9 आहेत, अजून एक आहे असं बोलले, तर त्याचा पदर जवळून दाखवते. ह्या सुरुवातीला मी ह्या साड्या खूप शिवले होते, गुलाबी कलर असं, म्हणजे माझ्या कंटिन्यू डोक्यात बसलं होतं. ही साडी एक पहिल्यांदा शिवली होती की दुसऱ्यांदा शिवली होती. बॉर्डर थोडीशी वेगळी असेल, हवं असेल तर मी थंबनेलला कुठं तर फोटो लावून देईन. कंटिन्यू तोच कलर सगळ्यांना आवडायचा. असा पिंक आहे आणि ह्याच्यात बरंचसं, एक मिनिट कॅमेरा, असा ह्याचा बॉर्डर असेल, त्या थोड्या वेगळ्या होत्या, पण हा कलर होता. आणि ह्या कलरच्या मला वाटतात नंतर पण बल्कमध्ये मी शिवले होते. आणि बऱ्याच जणांना मी फ्रॉक जे दिले होते ते ह्याच साड्या मागवले होते सुरुवातीला. खूप जणांना ह्या कलरचे मी फ्रॉक शिवून दिले. ह्यात थोडेसे वेगळे असतील, पण हे असंच आहे, कारण हे कॉटन मऊ आहे एकदम. असं सिल्क कॉटन येते, मऊ आहे, बिलकुल असं फुगत नाही. असं कुठं असं बोलतात ना, असं हातातून निसळतं असं नाही. घडी खूप छान बसते, अंगाला चोपून चापून बसते, कलर पण छान दिसतो एकदम, आणि बिलकुल फुगत नाही ही साडी. तर त्याच्यामध्ये मी बरेचसे परकर पोलक्यासाठी कटपीस साड्या मागवून खूप असं ऑनलाईन ऑर्डर घ्यायची. आणि गिफ्टमध्ये देताना सुद्धा पिंक फ्रॉक खूप जणांना दिलेला आहे, कारण सुरुवातीला त्या फ्रॉकचं पण हवं असेल तर कुठं तर मी पाहते फोटो आहे का, कारण त्या फ्रॉकला इतकी मागणी होती. आता सुद्धा बऱ्याच जणांना ते आवडतं, कारण सुरुवातीला शिवलेलं आहे. आणि आता सुद्धा परत बल्कमध्ये आले तर सेम आलेत, बिलकुल काही फरक नाही. काठ, पदर, मधल्या बुट्ट्या बिट्ट्या. तर आले मी पुण्यावरून, सगळं आवरलं. आवरताना मी तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे. त्यानंतर ह्या साड्या मी तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल साडी दाखवते ओपन करून. हा पदर आहे, असं तुम्ही बघून घ्या. हे बघा, खूप सुंदर दिसतो, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं. आता माझी तारेवरची कसरत आहे, कारण ऑलरेडी मी ऑर्डर घेतलेले आहेत. हे ते मॅनेज करणं, कारण गणपती झाल्यावर मला वाटलं मी निवांत आहे तर थोडं बघूया. पण ज्यांचे मला बल्कमध्ये ऑर्डर येतात त्यांच्याच ह्या साड्या आहेत. तेही बोललेले मला, मी विचारलं होतं आता काय ऑर्डर आहेत का दुसरे घेऊ का, कारण ड्रेसेस आहेत साड्यांचे खूप शिवायला. ते बोलतात नाही गणपती झाला आता बिलकुल नाही. आणि मी गणपतीला पुण्याला गेले आणि तिथं त्यांचा फोन आला की नाही साड्या आलेत, काय करायचं. म्हणजे ठीक आहे बघूया, कारण नेहमीचंच काम आहे करतोय. तर ही साडी मी पूर्ण ओपन करून, आत्ता हा एवढाच पदर दाखवला मी तुम्हाला, आणि 1-2 मला कॉल अटेंड करायचे, त्यानंतर मी आवरते आणि पूर्ण ओपन करून परत तुम्हाला साडी दाखवते. चालेल.
एक साडी सॅम्पलमध्ये आधी मी पूर्ण शिवले आणि त्यांना फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवला. म्हणले तुम्हाला तुमच्या जसं हवे तसं आहे का सांगा मला 10-15 मिनटामध्ये, मला पुढच्या साड्या कटिंग करायच्या. त्यांना अर्धा तास मागितलं. त्यानंतर त्यांचा होकार आला. सेम जसं आम्ही सांगितले तसंच शिवले. मी फोटो हे पुढे लावते, फोटो काढून पाठवलं. मग डम्मीला घालून पाठवलं तर लक्षात येत नाही, जमिनीवर असं ठेवून फोटो काढले. नंतर मी स्वतः वेअर केला आणि त्यांना दाखवलं. म्हणजे बांधले मी कमऱ्याला आणि त्याचा व्हिडिओ करायला सांगितलं. छोटीला पदर ते बघायला सांगितलं. मग तसा तो व्हिडिओ त्यांना मी पाठवला. त्यांनी तो पाहिला. त्यानंतर त्यांचा होकार आला. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये करावं लागतं. खूप लक्ष द्यावं लागतं. थोडंसं सुद्धा लक्ष दुसरीकडे असेल, विचलित झालं लक्ष, तर खूप कामावर परिणाम होतो आहे. साधी ब्राह्मणी कटिंगची नाही आहे, ही कटिंग केलेली अखंड नाही आहे. समोर असं ह्याचा ओच्या हे असंच आहे अखंड. इथं शिवलेल्या बेल्टला लावून ह्याला तुम्ही काढून खाली कोच्या जसा असतो तसा नाही आहे. आणि ह्याला डबल काष्टा आहे. डबल काष्टा असल्यामुळं तुम्हाला मी दाखवते. ब्राह्मणीला शक्यतो अखंड साडीला डबल काष्टा येत नाही, पण आता त्यांना अशीच होती, मग ती कटिंग करूनच करावं लागते. तर ही डबल काष्टा आहे. सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. हा पदर आहे. आता पदर मी ह्या बाजूला करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी आहे साडी. एका हातात कॅमेरा, एका हातात शूटिंग, अशा पद्धतीने ही साडी फायनली त्यांना आवडली. तर आता मी पुढच्या सगळ्या साड्या येणार आहे. पाठोपाठ बरेचसे अशा साड्या आल्यात त्यांच्या, 10 सोडूनसुद्धा दुसऱ्यांचे पण आहेत. तर चालेल. तर पुण्याचं तर खूप छान दर्शन झालं. व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आधीचे, म्हणजे एक एडिट करायला लागले. तर सगळ्या कामामध्ये ह्याही गोष्टी सगळ्या खूप मॅटर करतात मला. म्हणजे माझ्या कामासोबत मी बाकी सगळेसुद्धा कामं व्यवस्थित करून घेते. थकवा येतो, कधी चिडचिड होते, नाराज होतं, सगळं होतं. पण एक मन आहे की तुम्ही लक्ष देऊन काम केले की होतं. कधी मला अडचण आली तर मला खूप जण मदत करणार आहेत. मी त्यांना विचारते, ते टाईम टेबल बनवून देतात, त्यानुसार मी ते कामं करते, मग कामं होतात. तर चालेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.